2023 हे वर्ष संपतंय, 2024 हे वर्ष सुरू होतंय आणि अर्थात हे वर्ष जे आहे ते निवडणुकांचं असणार आहे. निवडणुकीचा महासंग्राम लवकरच सुरू होईल आणि देशामध्ये ज्या काही प्रमुख राज्यांमध्ये सगळ्यांचं लक्ष आहे त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये नेमकं जागा वाटप कसं होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि अर्थातच महाराष्ट्रातल्या या जागा वाटपामध्ये सगळ्यात जास्त चर्चा कशाची असेल तर ती म्हणजे वंचित फॅक्टरची. वंचित नेमकं काय करणार, जागा वाटप जे आहे ते यशस्वी होणार, प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी आणि पर्यायानं इंडिया आघाडी सोबत राहणार की नाही याच्यावरती सुद्धा बरंच काही अवलंबून असणार आहे. 2019ला याच वंचितनं काय कमाल केली होती याची पुरेशी कल्पना जी आहे ती दोनही बाजूंना आहे आणि त्यामुळं वंचित सोबतचं हे जागा वाटपाचं सगळं गणित जे आहे ते नेमकं कसं जुळतं याच्यावरती बरीच काही समीकरणं अवलंबून असणार आहेत. आणि म्हणून याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आता माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, अ, महाराष्ट्रामध्ये जागा वाटप नेमकं कसं होतंय आणि त्याच्यामध्ये वंचितचा फॅक्टर जो आहे तो खूप महत्वाचा असणार आहे याची पुरेशी कल्पना सगळ्यांना आहे. अगदी 2 दिवसापूर्वी तुम्ही अचानकपणे 12 जागांचा फॉर्म्युला जो आहे तो चारही पक्षांसाठी जाहीर करून टाकलेला आहे. काय नेमकं या जागांच्या पाठीमागं तुमचं कॅल्क्युलेशन आहे? कारण एक आरोप असा होतो वंचितवरती की तुम्ही अवास्तव मागणी काहीतरी करता जागांबाबत आणि त्याच्यानंतर मग बाजूला होतात, म्हणजे बाजूला होण्यासाठीचं निमित्त तुम्ही शोधताय असं असा एक आरोप होताना दिसतोय. एक प्रश्न असा आहे, जे हे आरोप करतात आहेत, मागच्या निवडणुकीमध्ये किती वेळा आणि किती ठिकाणी हारले? तो जर हिशेब काढला तर 40 ठिकाणी हारत आलेले आहेत. आणि मागच्या 4 निवडणुका, 2014 पासूनच्या निवडणुका आणि 2009 पासूनच्या निवडणुका, तेव्हा हे जे आहे ना, हे सगळं चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना, तशी आहे. हम्म. यांना स्वतःला काही करायचं नाही, दुसऱ्याने केलेल्या आयतोब्यावरती बसून असणारा आयती खायची आहेत अशी परिस्थिती आहे त्यांची. हम्म. त्याच्यामुळे असणारा तुमच्याकडे मतं किती आहेत याचा विचार करा ना. तुमच्याकडे मतं नाहीत. आता युती कशासाठी होते? तर स्वबळावरती निवडून येऊ शकत नाही म्हणून. आता स्वबळावरती तुम्ही निवडून आला असता तर आमच्याबरोबर थोडी शेअर केलं असतं. हम्म. तुमची ताकद नाही निवडून येण्याची. वास्तव्य बघितलं पाहिजे. तुमची ताकद नाही म्हणून तुम्ही असणारा कोणाशी तरी समझोता करता आणि तुम्ही असणारा निवडून येण्याचा प्रयत्न करता अशी परिस्थिती आहे. आता त्या प्रयत्नामध्ये तुम्ही सगळ्यांना इक्वल पार्टनर म्हणूनच ट्रीट केलं पाहिजे. बर. आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते माझ्या अंदाजानं लपवण्याचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. बर. आणि तो म्हणजे की आता दुसऱ्या बाजूस सुद्धा युती आहे. आता त्या युतीमध्ये नाही म्हटलं तरी अजित पवार ग्रुपना 8-10 जागा द्याव्या लागतील. कमीत कमी 8 तरी किंवा 8च्या आतमध्ये जागा द्याव्या लागतील. एकनाथ शिंदे यांना कमीत कमी 14 जागा द्याव्या लागतील. काय तेवढे खासदार त्यांच्याकडे गेलेले आहेत, बर. निवडून आलेले आहेत. हम्म. हम्म. आता 8 आणि 14 आपण धरले तर किती झाल्या? 22. 22 जागा झाल्या. आता ह्या 22 जागा ज्या आहेत, उरलेल्या 26 जागा उरतात. हम्म. 26 जागेवरती बीजेपी लढेल अशी असणारी परिस्थिती किंवा त्यांचे मित्र पक्ष लढतील. हम्म. आम्ही जो असणारा 14-14चा जो फॉर्म्युला त्या ठिकाणी दिला, 12-12 तुम्ही 12-12चा देताय. सॉरी 12-12चा फॉर्म्युला जो दिला, हम्म. तो हात लक्षात घेत असताना की ताकद आहे का? आता आहे. आता माझं म्हणणं असं आहे की शिवसेना जर 18 जागेंवरती लढू शकते असं जर शिवसेना म्हणत असेल हम्म. तर त्यांनी कोणाशी समझोता केला नसता. बर. तुम्ही 18 जागा निवडून येऊ शकत नाही आणि त्या 18 जागा तुम्हाला जिंकायच्या आहेत म्हणून तुम्ही समझोता करताय. हम्म. आणि आता तुम्ही जे आता कॅल्क्युलेशन त्याच्यामुळे समझोता म्हटला म्हणजे सरेंडर असं होत नाही ना. बर. नाही. किंवा आम्ही असणारा आमचा अजेंडा जो आहे तो आमचा अजेंडा आम्ही चालवत राहतो. दोन हजार आता तुम्हाला एकोणीसच्या सत्ताधारी व्हायचं आहे, सत्ताधारी होताना तुम्ही हे करायचं असेल तर करावं.
नाही, 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित आणि MIM ची युती होती आणि त्यावेळी 7% आसपास तुम्ही मतं घेतलेली होती आणि जवळपास 7 जागांवरती तुमचे उमेदवार जे आहेत ते दुसऱ्या क्रमांकावरती पण होते. एक मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फटका जो आता आहे. मी तिथं असं म्हणू काय, ते त्या ज्या जागेवरती आम्ही दुसरं होतो हा. त्या जागेवरती राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आम्हाला पाडलं, असं मी आरोप करायचा का? नाही, बरोबर मी आहे. असा आरोप करणार नाही. बरोबर. हा, हा. याचं कारण असं आहे की ज्यावेळेस तुम्ही पार्टी म्हणून आहात, हम्म. त्यावेळेस तुम्ही असणारं एक लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला इलेक्शन लढणं हा तुमचा मेन अजेंडा असतो आणि त्यासाठी तुम्ही सगळे असणारे हे करताय. हम्म. हे जे मला दिसतंय, आणि विशेष करून काँग्रेसमधल्यांचं असणारं म्हणणं की आम्ही यांच्यामुळे पडलो, आम्ही यांच्यामुळे पडलो. माझं म्हणणं असेल, सर तुम्ही निवडणूक लढवू नका ना. हम्म. तुम्हाला कोणी सांगितलेलं तुम्ही पडणार असे तुमच्या लक्षात येते ना, मग निवडणुका लढवूच नका ना. आम्ही बघतो ना बीजेपीचं काय करायचं ते. हम्म. तुम्ही कशाला भानगडीत पडताय? तुम्हाला लोकांनी आमंत्रण दिलं का? हा, हा. 2019ला 7% मतं होती तुमची वंचित आणि MIM मिळून. आता तुम्ही जो हा आकडा सांगताय 12 जागा मिळाल्या पाहिजेत, तर तो नेमका कशाच्या आधारावरती, म्हणजे त्याच्या मागे मी तुमचं लॉजिक याच्यामध्ये काय एक आहे? असं आहे की काँग्रेस काँग्रेसला किती जागा मिळाल्या, तर एक जागा मिळाली. आणि ती सुद्धा कोणाला मिळाली, तर सेनेमधून आलेल्या माणसाला मिळाली, काँग्रेसवाल्याला मिळालेली नाही. हम्म. चंद्रपूरची शरद पवारांकडे 4 खासदार आले, ही असणारी वस्तुस्थिती आहे, त्याच्यामध्ये नाकारता येत नाही. पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचं असणार आहे. शिवसेनेकडे असणारा बीजेपी बरोबर लढत असताना ते 18 जागेवरती आले, 23 जागा ते लढत होते. आता माझं म्हणणं आहे की तुमच्या सगळ्यांची ती स्ट्रेंथ राहिली आहे का? रिअलिस्टिकली सांगा आम्हाला. तुमची जर ती स्ट्रेंथ राहिली असती तर तुम्ही आमच्या बरोबर समजा म्हणजे कोणी कोणाबरोबर समझोता केला नसता. बर. तुम्ही ज्या अर्थी समझोता करताय त्या अर्थी तुमची ती स्ट्रेंथ राहिलेली नाही. बर. नाही. तेव्हा असणारं ज्यावेळेस ज्यावेळेस हे नॅरेटिव्ह येतं की आमच्या 18 खासदार होते, तर त्याच्यामध्ये बीजेपीची सुद्धा मतं होती, ही आपण लक्षात घेतली पाहिजे. बरोबर. आता तुम्ही नवीन पार्टनर घेतलेले आहेत, काँग्रेसवाले नवीन पार्टनर घेतलेले आहेत, तुम्ही एनसीपी नवीन पार्टनर घेतलेला आहे, वंचित बहुजन आघाडी हा नवीन पार्टनर आहे. तेव्हा असणारं जे स्पॉइल आहे ते शेअर करायला शिकलं पाहिजे. नाही, पण आता तुम्ही जे गणित सांगितलं, तुम्ही समोरच्या आघाडीचं गणित सांगत होता, त्याच्यामध्ये तुम्ही अजित पवारांना 8 जागा म्हणताय, एकनाथ शिंदेना 14 जागा द्यायला पाहिजेत. मग खरं तर त्यांच्यासोबत सुद्धा, म्हणजे अजित पवारांसोबत आता एकच खासदार आहे, तरी पण त्यांच्या 8 जागा तुम्ही तिथं गृहीत होय, धरताय. त्याचं कारण असं आहे की अजित पवाराबरोबर येणारा मतदार हाही एक फॅक्टर, बर. आणि एकनाथ शिंदे बरोबर नाही म्हटलं तरी एक येणारा सेनेचा मतदार आहेच. बर. आता हा मतदार लक्षात घेऊन तुम्हाला असणारं सीटं द्यावी लागतील. मग पण आता तो जर तुम्ही देणार नसाल तर मग तुमची युती कसली? आणि आपण जर बघितलं तर मध्यंतरी असणारी जी बातमी आली होती, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, त्यांचा फॉर्म्युला ठरला, त्यांनी होय म्हणून झालं. बर. त्याच्यामुळे त्यांच्या सीटचं वाटप झालं. बर. तुमच्या सीटचं वाटप का होत नाहीये? नाही, प्रकाशजी, खरं तर मला हा प्रश्न पडलेला आहे की म्हणजे इंडिया आघाडी इतक्या देशभरामध्ये 38-40 पक्ष आमच्या सोबत आहेत असं सांगते. महाराष्ट्रामध्ये अगदी शेकाप जयंत पाटील यांना सुद्धा ते सोबत घेतायत. आणि मग तुम्हाला सोबत घेण्यामध्ये त्यांना काय अडचण आहे? 1 सप्टेंबरला तुम्ही पत्र लिहिलेलं होतं, ज्यावेळी मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक होती त्यावेळी. आतापर्यंत त्याच्यावरती काही उत्तर आलेलं नाहीये. तर का नेमकं असं होतं? आणि त्यातही काँग्रेसचे अध्यक्ष जेव्हा दलित आहेत स्वतः, तेव्हा त्यांना या सगळ्या वंचित घटकांची पर्वा नाहीये का? काय कारण तुम्हाला त्याच्यामध्ये वाटतायत? आणि 3 पक्षांमध्ये जे तुमचे सर्वाधिक विरोध जो आहे तो नेमका कुणामुळे होतोय असं तुम्हाला वाटतंय? प्रश्नच आहे. काय आहे प्रशांत, तुम्ही सुद्धा असणार जे आहे ना, गवस घालताय पण गवळण घालत नाही. बर. गवस घालण्याच्या ऐवजी गवळण घालणं थोडीशी जरा, म्हणजे मग चांगलं येईल. तुम्हाला हे कळेल की काय काय आहे त्याच्यामध्ये. मला एक लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव आणि नितीश, ही तिघं सोडली आणि ममता बॅनर्जी आपण सरळ सोडली, बर. तर मोदीला कोण भीक घालते? सगळेच घालतात आहेत. हे तिघे जण जे आहेत, भाड में गया मोदी असे म्हणणारे आहेत. आणि कुणी आता कोण? हे म्हणणारे आहेत का?
तुम्ही कोणाकोणाची जे नाव म्हणणारे घेतली? आहेत लालू का? प्रसाद यादव, त्याच्यानंतर केजरीवाल, नितीश नितीश, हा, नितीश आणि आणि त्याच्याच बरोबर असताना ममता बॅनर्जी. अच्छा, नाही, ममता हे तिघे बॅनर्जींच्या जण बद्दल जे सुद्धा आहेत भाड में साशंक गया आहे मोदी की असे खरोखर. म्हणणारे आहेत. नाही, तुम्ही ममतांचं नाव घेतले, पण त्यांच्याबद्दल सुद्धा साशंकता आहे की म्हणजे त्या खरोखर. हो ते असे आहे की आता शासनता निर्माण केल्या जाते. बर. मध्यंतरी लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी चर्चा सुरुवात झाली होती की बॅकडोर पॉलिटिक्स सुरुवात झालं. लालू प्रसादनी असताना मान्यता दिली आणि तेजस्वीनी हस्तक्षेप केला. तेव्हा कुठे असताना तेजस्वी म्हटलं की नाही, मी जेलमध्ये जायला तयार आहे, पण तुम्ही कॉम्प्रोमाइज कर. हे नॅरेटिव्ह आलं होतं की नव्हतं बर. बर. गॉसिप पॉइंट मध्ये? हम्म. पण त्याच्यामुळे असणारं यांच्यापैकी असं कोण म्हणणार आहे की भाड में गया मोदी? तुम्हाला असं म्हणायचं की हे महाविकास आघाडीतले सगळे पक्ष जे आहेत ते मोदींच्या विरोधात लढण्यामध्ये म्हणजे पूर्णपणे प्रामाणिक नाहीयेत, असं असं म्हणायचंय तुम्हाला? मी असं म्हणत नाहीये, मी सरळ म्हणतो त्यांची प्रामाणिकता आहे लढण्याची. पण मोदीने असा पीस टाकलेला आहे की तुम्हाला राजकारण पाहिजे की कुटुंब पाहिजे? राजकारण पाहिजे की कुटुंब पाहिजे? म्हणजे आत्ताचा जो पीस आहे, आता ह्या पेचाला ह्यानं उत्तर शोधावं लागेल. पण वंचित आघाडीची स्थिती नेमकी काय, म्हणजे मला थोडंसं जाणून घ्यायचंय की तुम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबत गेलेला होता. तुम्ही सांगितलं की प्रबोधनकारांचे नातू आणि आंबेडकरांचे नातू एकत्रित आले तर एक वेगळी शक्ती उभी राहील. तर तुम्ही त्यांच्या सोबत आहात, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सोबत तुम्ही आहात, पण तरी पण महाविकास आघाडीमध्ये नाहीयेत, तरी पण इंडिया आघाडीमध्ये आता नाहीयेत, हे आता हे हे कशामुळे? त्याच्यामध्ये आम्ही उद्धव ठाकरेंना सरळ सरळ सांगितलेलं आहे की तुम्ही आता चॉईस करा. म्हणजे त्यांनी आमच्याबरोबर बसून असताना प्रॅक्टिकल फॉर्म्युला त्यांनी असताना हे केलंय. त्यामध्ये ते म्हटले आपण 24-24 लढू. बर, ही चर्चा त्याचा झाली आहे ते म्हणजे? आतापर्यंत 23 ते लोकसभा लढत आलेले आहेत एवढी वर्ष. त्याच्यामुळे उरलेल्या जागेमध्ये ते लढत नाहीये, त्यांची संघटन वीक आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याचा युतीचा हा असा एक परिणाम होतो की तुम्ही जिथे लढता तिथे तुमची संघटना स्ट्रॉंग, तुम्ही जिथे लढत नाही तिथे असताना तुमची संघटना वीक आहे. आणि त्यांनी आमच्या बरोबर बसून असं मी मोकळेपणाने सांगतो की 24 त्यांनी लढायचं. ते म्हटले 24 तुम्ही लढा, आम्ही होय म्हटलेलं आहे. आता असताना हम्म. उद्धव ठाकरेंना ठरवायचं आहे की आम्हाला जर असताना इंडिया आघाडीमध्ये घेण्यात आलं नाही हम्म. तर मग ते आमच्या बरोबर राहणार की इंडिया आघाडी बरोबर राहणार, हे आता उद्धव ठाकरेंना ठरवायचं आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की काँग्रेस राष्ट्रवादीनं जर सोबत नाही घेतलं तर तुम्ही आणि शिवसेना उद्धव ठाकरे असं एकत्रित लढलं पाहिजे, हा. की त्याच्याबद्दलचा प्रस्ताव चर्चा झालेली आहे? चर्चा झालेली आहे, फायनलिटी झालेली आहे 24-24. बर. उद्धव आणि ठाकरे. मी आजही सांगतो आणि मी हम्म. आजही सांगतो की आम्ही दोघे एकत्र लढलो तर 30 जागेच्या खाली आम्ही येणार नाही. नाही, तुम्ही प्रस्ताव दिलाय, पण ठाकरेंना आता हे फक्त मान्य आहे असं का? आता फक्त त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी ठरवायचं आहे. तेच मला विचारायचं ती होतं की बॉल इज इन उद्धव ठाकरेच कोर्ट. हा, म्हणजे जर काँग्रेस एक तर त्यांनी राष्ट्रवादी. आम्हाला त्या इंडिया आघाडीमध्ये घेऊन जायचं आणि आम्ही इंडिया आघाडी बरोबर ते जर घेत नसतील तर मग त्यांनी तो कॉल घ्यायचा आहे. नाही, मला तेच विचारायचं की आमच्या इंडिया बरोबर राहायचं की इंडिया बरोबर राहायचं. सर्वाधिक अडचण जी आहे ती तिघांपैकी कुणामुळे होते असं तुम्हाला वाटतंय? कारण म्हणजे मला काहीच माहित नाही. मी त्या डिलिब्रेशन मध्ये नसल्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही त्याच्यावर. नाही, पब्लिकली काही गोष्टी दिसत आहेत आता, म्हणजे की तुम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबत आहात, तुम्ही म्हणताय की आमची चर्चा वगैरे पण झाली आहे. दुसरीकडे शरद पवारांनी एक. हो, लेटर एक्सचेंज झालेले आहेत. हो. प्रशांत, लेटर एक्सचेंज झालेला आहे. बर. या फॉर्म्युल्याचं लेटर एक्सचेंज झालेले आहेत. तुमच्यातल्या आणि उद्धव ठाकरेंमधल्या की? आमच्यातले आणि उद्धव ठाकरेंच्या ह्याच्यामधले लेटर एक्सचेंज झालेले आहेत. त्याच्यावरती बैठकही झाली बर. आणि त्या बैठकीमध्ये फायनलही झालं. आता त्याच्यातल्या फिल इन दी ब्लँक्स एवढ्या होत्या हा. की त्यांच्या जागा त्यांनी लढवायच्या, उरलेल्या जागा आम्ही लढवायच्या. त्याच्यामुळे असताना अं, एक जागा ते कुठले मागणार हाच इश्यू राहिलेला आहे. फक्त सिंगल नाही, जागेचा इश्यू आहे. त्याच्यामध्ये एक अट आहे ना पण, की जर तुम्ही इंडिया आघाडीमध्ये नाही आलात तर तर तुम्ही इंडिया आघाडीमध्ये राहावं आता यासाठी ते माझं तुम्ही म्हणणं, प्रयत्न करताना आता दिसतायत आता का? त्याच्यामध्ये आम्ही नाही आलो म्हणजे आम्ही इंडिपेंडंट राहिलो, हे तर बरोबर आलं. हम्म. आता आम्ही इंडिपेंडंट राहिल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना चॉईस करायचं आहे की ते इंडिया आघाडी बरोबर राहणार की आमच्या बरोबर राहणार. बर.
पण आता तुम्ही जो आता फॉर्म्युला त्यांना दिलाय. त्यांना सगळ्यांना एकत्र घ्यायचं असेल तर उद्धव ठाकरेची जबाबदारी आहे की त्यांनी असताना आम्हाला तिथे स्पेस करावी म्हणून. बरं. तो नाही स्पेस करण्याचा मार्ग उद्धव ठाकरेंना सोपा व्हावा म्हणून आम्ही असताना तो इक्वल फॉर्म्युला टाकला. बरं. नाही पण आता तुम्ही जो फॉर्म्युला सांगितलाय 12-12 आता तो जागांचा 4 पक्षांसाठी. सर तुम्ही आता जो प्रस्ताव दिलेला आहे 4ही पक्षांसाठी 12-12 जागांचा, तर त्याच्यामध्ये तर सर्वाधिक नुकसान जे आहे ते उद्धव ठाकरेंचंच होताना दिसत नाही का? कारण ते एरवी जास्त जागा लढत आलेले आहेत, मग आता एक त्यांच्यासाठी एक किती जागा? म्हणजे आता मी पॉलिटिकल अनालिसिस करू नये पण बर. तुम्ही प्रश्न टाकला म्हणून मी तो पॉलिटिकल अनालिसिस करतो. हम्म. आज माझ्या अंदाजाने अं, काँग्रेस आणि आम्ही सोडलं हम्म. तो उरलेल्या दोन पक्षांना टिकायचं राजकारण करायचंय. एनसीपीला आणि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांना टिकायचं राजकारण करायचंय. त्यांची गरज आता जास्त आहे. टिकायच्या राजकारणाचे हा त्यांची गरज त्यामुळे जास्त म्हणजे त्याच्यामुळे आता असताना आपण जर पाहिलं त्याच्यामध्ये की टिकायच्या राजकारणामध्ये तुम्ही टिकता कशाच्या जोरावरती, तर दोन गोष्टीवरती. एक तर तुमच्याकडे मतदान अधिक पाहिजे किंवा तुमच्याकडे असताना आत्ता होणारे खासदार जास्ती पाहिजेत. आहे. कॉम्पिटिटर जे आहे हम्म. ते सेनेला कॉम्पिटिटर एकनाथ शिंदे आहेत हम्म. आणि शरद पवारांना असताना कॉम्पिटिटर अजित पवार आहेत. हम्म. ज्याचे कोणाचे जास्ती येतील तो टिकणार आहे. बर. त्याच्यामुळे असं टिकवण्याचं राजकारण काय बर. ओके, याचा त्यांनी विचार करायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. ह्याचा त्यांनी विचार केला पाहिजे. बर. त्याच्यामुळे असं कमी लढून हम्म. जास्ती जिंकणं आणि नंतर मग माझ्यासारखं असतं तर कमी घेऊन जास्ती जिंकलो असतं, शिव्या दिल्या असत्या नालायकांनी मला कमी जागा दिल्या म्हणून, नाही तर मी तर डबल जिंकलो असतो तर डबल जिंकून आणलो असतो. लोकांमध्ये टिकायचं राजकारण मी केलं असतं. बर. सर मी या फॉर्म्युल्यामधून टिकायचं राजकारण सुद्धा शिकवतोय. ओके. सर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता दोन आघाड्या एकमेकांच्या समोर आहेतच, पण त्यांच्यापैकी कोणाची म्हणजे कोण यशस्वी होणार याचा म्हणजे निर्णय जो आहे तो शेवटी तिसरा फॅक्टर काय असणार याच्यावरती अवलंबून असणार असं एक दिसतं आहे. आता जर आपण बघितलं तर मनसे आहे, राजू शेट्टी आहेत, त्याच्यानंतर मध्यंतरी बीआरएसनं पण थोडेसे पाय रोवायला सुरुवात केलेली होती. जर समजा इंडिया आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय काही शेवटच्या क्षणापर्यंत नाही झाला, तर तुम्ही यापैकी अजून कुठला मित्र जो आहे तो शोधता आहात का, किंवा त्यांना घेण्याची काही शक्यता आहे का? राजू शेट्टी असतील, बीआरएस असेल किंवा तुम्ही अ, आता जी नावं घेतली त्याच्यापैकी राजू शेट्टी हे असताना त्यांच्या मतदारसंघामध्ये स्ट्रॉंग आहेत. ते इतर मतदारसंघामध्ये किती इन्फ्लुएन्स करू शकतात बर. हा अजून अनटेस्टेड वॉटर आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. दुसरं असं आहे त्याच्यामध्ये की उरलेल्यांचं माझं म्हणणं असं आहे की न बोललेलं बरं असं मी त्या ठिकाणी मानतोय. बर. त्याच्यामुळे उद्या जर आम्हाला कोणी मित्र मिळाला नाही बर. तर आम्ही पाण्यामध्ये एकटेच आहोत तेव्हा आम्हाला एकट्याच पोहावं लागणार आहे. अच्छा. पण मागच्या वेळी तुमची तेव्हा एमआयएम म्हणून आम्ही म्हटलं की आम्ही 48 मतदारसंघामध्ये पोहू. नाही, मागच्या वेळी लोकसभेला तुमची एमआयएम सोबत युती होती, मग नंतर विधानसभेला ती काही होऊ शकली नाही. तर एमआयएम ला पुन्हा घेण्याचा काही प्रयत्न होऊ शकतो का, किंवा ही वंचितची आम्ही एमआयएम सोबत युती असे तुटण्याचं कारण काय एम होतं? आय एम आय एमची एम आय एमची इमेज नसताना एमआयएमचं इथं बेस नसताना त्यांची औरंगाबादची सीट आम्ही काढून दिली. हम्म. ज्या पक्षाच्या नेत्याला ह्याची असणारी जाणीव नाही की एक नॅरेटिव्ह त्या इलेक्शनने बदलला. मुसलमानांचा आरोप होता की हिंदू आम्हाला मतदान देत नाही. 50,000 मतदान तिथे इतर मुस्लिम कॅन्डिडेटनी घेतले, ते कोणीच हायलाईट केलेलं नाही. इतर उमेदवारांनी 50,000 मतदान घेऊन इम्तियाज जिंकतो. तेव्हा हे जे नॅरेटिव्ह आहे की मुसलमानांना मतदान मिळत नाही, हे जे नॅरेटिव्ह पूर्णपणे मोडून काढण्यात आलं होतं. ती एमआयएम कडे संधी होती की विधानसभेमध्ये समझोता करून
पण समझोता न करता आत्ताचा जो खेळ चाललाय तो त्यावेळेस तोही खेळ झाला, आणि म्हणून म्हणून तिथल्या असणाऱ्या खासदारांनी सांगितलं आम्हाला 100 जागा पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही युती करत नाही. पण त्या निवडणुकीमध्ये आता असं सुद्धा झालं जो का की आता आता तो जो खेळ झाला 100 जागेंचा, तोच खेळ आता आपल्याला दिसतोय. बर नाही, आता तुम्ही जे सांगितलं ते इंटरेस्टिंग होतं, औरंगाबादचं उदाहरण. म्हणजे असं झालं का की इतर जी मतं आहेत, विशेषतः दलित समाज असतील किंवा वंचित घटकांची मतं मुस्लिम उमेदवाराला गेली, पण आता तिथल्या अकोल्याचं उदाहरण आपण जर घेतलं तर तुम्हाला मग अपेक्षित तो रिव्हर्स ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते माझं नाही झालं असे का? माझ्या ह्याच्यामध्ये जे आहे हम्म. ते जाणीवपूर्वक काँग्रेस जे आहे यांनी मुस्लिम उमेदवार देऊन मुस्लिम मतं एका प्रकारचे ब्लॉक केली, दोन्ही वेळेस ब्लॉक केले. मी 2.25 लाखापर्यंत पोहोचतो त्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये जो फ्लोटिंग वोटर जो तुम्हाला शेवटच्या क्षणी येतो, तो फ्लोटिंग वोटर जो आहे भाई, इसके बाद मुसलमान तो अब आ नहीं रहा है, मुसलमान मुसलमानाला मतदान करतोय, त्याच्यामुळे फ्लोटिंग वोट हे तर कशाला द्या, ते सत्ताधाऱ्यांना द्या. हम्म. त्याच्यामुळे असणारं मुस्लिम कॅन्डिडेट नसताना मुसलमानांना मला मतदान दिलं नाही, तर आपल्याला असं म्हणता येईल त्या ठिकाणी आहे. आणि MIMचा मुसलमानांवरती, अकोल्याच्या मुसलमानांवरती तरी प्रभाव नव्हता, एवढं तरी मी त्या ठिकाणी म्हणेन. अच्छा. सर, एकूण जर देशाचं राजकारण बघितलं आणि महाराष्ट्रामध्ये आत्ता आलेले सर्वे आहेत दोन, तर या सगळ्या संदर्भात तुमचं मत काय आहे? आत्ता सर्वे जे आहेत ते अ, महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीला थोडंसं एज दाखवतायत. तुम्हाला काय वाटतंय, ती परिस्थिती कायम राहील का? आणि कशामुळं हे अशा पद्धतीचं चित्र दिसतंय? तुमचा नेमकं निरीक्षण काय आहे? माझ्या अंदाज सावरासावरी केलेला रिपोर्ट आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. बर. मी सावरा ह्याच्यासाठी म्हणतोय कारण का बीजेपीकडे जो मतदार आला तो सेनेचा मतदार आला. म्हणजे जसं मी सेनेला म्हणतो की सेनेच्या विजयामध्ये बीजेपीचा मतदार आहे, हम्म. तसं बीजेपीच्या जिंकण्यामध्ये सेनेचाही उमेदवार आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. हम्म. आता आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर सेना इज मायनस, सॉरी, बीजेपी ही सेनेपासून मायनस आहे. हम्म. त्यांनी एकनाथ शिंदे हा फॅक्टर घेतलेला आहे. एकनाथ शिंदे यांनी असणाऱ्या सभेच्या माध्यमातून माझ्याकडे मतदान आहे, असं मतदार आहे आणि सेनेचा मतदार आहे असं महाराष्ट्रभर फिरून त्यांनी असं दाखवून दिलेलं आहे. हम्म. पण ती कुठेही अजून मताच्या स्वरूपामध्ये टेस्टिंग झालेली नाही. बर. आणि ती मताच्या स्वरूपामध्ये टेस्टिंग न झाल्यामुळे एकनाथ शिंदेकडे असणारा मतदार जो आहे हम्म. तो बीजेपीला मतदार देईल का, हम्म. की याच बीजेपीने आमचा असणारा पक्ष फोडला म्हणून तो बीजेपीच्या विरोधात मतदान देईल का, हा सुद्धा एक फॅक्टर आहे. त्याच्यामुळे ही लोकसभा निवडणूक झाल्याशिवाय आपल्याला एकनाथ शिंदेचा फॅक्टर अनालिसिस करता येणार नाही. इंडिव्हिज्युअल त्यांच्या मतदारसंघामध्ये जे आमदार गेलेत आणि जे खासदार गेलेत त्या मतदारसंघामधला परफॉर्मन्स होईल, पण तो लिमिटेड त्या मतदारसंघापुरता मर्यादित राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय. बर. त्याच्यामुळे ऍडव्हान्टेज एकत्र लढले तरी ऍडव्हान्टेज विरोधी पक्षाला आहे, वेगळे लढले तरी ऍडव्हान्टेज विरोधी पक्षाला आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. अच्छा. सर, एक कारण का शेवटचा मग अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसेल की बीजेपी वर्सेस वंचित काही ठिकाणी एनसीपी वर्सेस शिवसेना असंही तुम्हाला दिसेल, काही ठिकाणी काँग्रेस वर्सेस एनसीपी असंही ठिकाणी दिसेल. हम्म. आणि मी जे असताना बीजेपीचं ग्राफ हा जो बघतोय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मोजक्या 10 किंवा 12 ठिकाणी बीजेपी हे कॉम्पिटेटिव्ह पोझिशन मध्ये येईल अशी परिस्थिती आहे. बर. पण सर, आता एक मध्यंतरी म्हणजे मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठीचं जे आंदोलन उभं राहिलं,
त्याच्यानंतर काही नॅरेटिव्ह थोडंसं बदलताना दिसतंय का? मागच्या वेळी जे सगळे वंचित घटक तुमच्या सोबत होते, तर ते आता त्याच ताकदीनं सोबत राहतील का, की जो एक विरोधी फोर्स त्यांना या ठिकाणी दिसतोय त्याच्या बाजूने ते जातील? तुम्हाला काय वाटतंय नेमकं? विरोधी फोर्स म्हणजे कुठचा? म्हणजे आता जरांगेंच्या विरोधात भुजबळ आक्रमकपणे बोलतायत, त्याच्यानंतर एक मराठा विरुद्ध ओबीसी असं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. देवेंद्र फडणवीस मराठा आंदोलनात जात नाहीत, ते ओबीसी आंदोलनात मात्र जातात. तिथं जाऊन घोषणा करतात की जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा. तर एक असं जनरल दिसतंय की म्हणजे एका बाजूनं. म्हणजे देवेंद्र फडणवीसचा असताना त्या डोंबाऱ्याचा खेळ असतो नाही का, पोरगी आपली बॅलन्सिंग करते रशीवरती. बर. तसं मला आता देवेंद्र फडणवीस ते डोंबारी दिसतात आहेत. बर. सत्तेच्या मार्फत मराठ्यांना आरक्षण देण्याची भाषा करतात हम्म. आणि पब्लिक प्लॅटफॉर्मवरती येऊन ओबीसीना म्हणतात की आम्ही असताना तुमच्या बरोबर आहोत. बर. म्हणजे त्यांची कधी काठी ही उजव्या बाजूला झुकते, कधी डाव्या बाजूला झुकते. हम्म. त्याच्यामुळे हा खेळ जो आहे हा डोंबाऱ्याचा खेळ आहे. आणि म्हणून दोन्ही बाजूने असताना खालून जसं डोंबारी वरती चालतो आणि खालून जसं दोन्ही बाजूने ढोल वाजतात आहेत, तशा रीतीने असतात. एका बाजूने मराठा आणि दुसऱ्या बाजूने ओबीसी हा देवेंद्र फडणवीसचा ढोल वाजवत आहेत, अशी परिस्थिती. पण जरांगेंच्या आंदोलनाचा राजकीय परिणाम काही दिसू शकतो का, किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? दॅट डिपेंड्स इलेक्शन कसं होतंय, एकत्रित होतंय की वेगळं होतंय. म्हणजे हा, तुम्ही सगळे एकत्रित राहताय की नाही असं म्हणताय तुम्ही? म्हणजे वंचित मध्ये नाही 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 मग. नाही, मी असं म्हणतोय की हे जे डिव्हिजनचं तुम्ही असं म्हणताय, ओबीसी वर्सेस मराठा हम्म. असं जे डिव्हिजन आहे, हे डिव्हिजन मराठवाड्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. बर. विदर्भामध्ये तेवढं ते स्ट्रॉंग नाही. हम्म. याचं कारण की सगळे मराठे कुणबी झालेले आहेत. हम्म. 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 बर. त्याच्यामुळे आंदोलनाला ते त्यांचा पाठिंबा नाही म्हणून आपण बघत असतो की जरांगी पाटील इज फेल्युअर हम्म. हम्म. विदर्भामध्ये. नाशिकला ते सक्सेसफुल आहे, जळगावला ते सक्सेसफुल आहेत, सातारा सांगलीला ते सक्सेसफुल आहेत, पण विदर्भात नाही. ओके. त्याच्यामुळे त्यांचाही एरिया कार्ब आउट झालाय असं मी त्या ठिकाणी मानतोय. बर. राहिला दुसरा पक्ष, हे जे ओबीसीचे जे नेते आहेत, हे ओबीसीच्या नेत्यांना त्याचा बेनिफिट घ्यायचा असेल तर स्ट्रक्चर कुठे आहे? त्यांच्याकडे स्ट्रक्चर नाहीये. ते कुठल्या तरी स्ट्रक्चरचे पार्ट आहेत किंवा कुठल्या तरी स्ट्रक्चरच्या पार्ट मध्ये असल्यानंतर हम्म. क्लिअर कट भूमिका नाहीच आहे. मी जसं म्हटलं, त्या डोंबाऱ्याची पोरगी रशीवरनं चालते, कधी डावे कधी उजवे, कधी डावे कधी उजवे, असं या स्ट्रक्चरच्या पाठीचा चाललेला आहे. बर. एक शेवटचा प्रश्न विचारतो. 12 जागांची मागणी तुम्ही केलेली आहे, तर या आकड्यामध्ये. मी मागणी नाही, मी शब्द पुन्हा हे करतो. बर. मी प्रस्ताव. 12 जागेचं प्रपोजल दिलेलं आहे, प्रपोजल दिलेलं आहे. मागणी तर नाहीये, हे हे प्रपोजल आहे. ही जी संख्या आहे ती कमी होऊ शकते, आणि जर कमी होणार असेल तर ती किती कमी होऊ शकते असं तुम्हाला वाटतंय? आणि दुसरं म्हणजे मी कधीपर्यंत तुम्ही आता सगळ्यांनी थांबणार ठरवलं. आहात? कारण 1 सप्टेंबरला तुम्ही तुम्ही. आता माझं विधान, तुम्ही माझे इंटरव्ह्यू घेण्याच्या अगोदर एक 5 मिनिटं शरद पवारांची यादी आलेली आहे बर. मतदारसंघाची. 1 मिनिटात मी तुम्हाला वाचून दाखवतो. बर. कुठे आली हे? ह्याचे न्यूज चॅनलवरती आलेली. बर. हा, हा, हा. 1 मिनिटात मी तुम्हाला वाचून दाखवतो. हम्म. किती जागा मागितली म्हणजे काय? त्यांनी 10 जागा मागितल्यात. बर. त्याच्यामुळे असताना माझं प्रपोजल आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे असं आता म्हणता येणार नाही. तुम्ही तर 12 म्हणताय मग. मी तर 2 जास्ती देतोय. बर. म्हणजे आय एम नॉट आउट ऑफ कॉन्टेक्स्ट. बर. नाही, कधीपर्यंत तुम्ही हे थांबणार इंडिया आघाडीसाठी आमंत्रणासाठी ते आता त्याची त्यांनी ठरवलं पाहिजे. ते त्यांच्यात चर्चा होत नव्हती. हम्म. ते बसले तरी असतात एकमेकांचं उन्हच काढत बसले होते. हम्म. सीट शेअरिंगचा फॉर्म्युलाच त्यांच्याकडे येत नव्हता. हम्म. तो ऍटलिस्ट मी सीट शेअरिंगचा फॉर्म्युला तरी आम्ही फेकला वंचितच्या वतीने, किंवा तुम्ही एग्री करा. सर. आता असताना एनसीपी लेड बाय शरद पवार, मी म्हटलं 10 जागा त्यांच्या आल्या, 10-11 जागा आहेत त्या. हम्म. आता सर काँग्रेसचं हा. कालचं अधिवेशन तुम्ही बघितलं, हम्म.
स्थापनेचा दिवस नागपूरमध्ये साजरा करायचा म्हणून असं होतं. त्याला इग्नोरच केलं टीव्ही वाल्यांनी हम्म. आणि मीडियानी. मी पुण्यामध्ये आज बसलोय. हम्म. फ्रंट पेज न्यूज नाहीये, मिडल पेज न्यूज नाही, पेज 3 वरती पण नाहीये. काँग्रेसने या सगळ्या स्थितीचा विचार करून तर निर्णय घेतला. काँग्रेसने या सगळ्या स्थितीचा विचार केला पाहिजे. बरोबर. आता जे बोलणारे जे आहेत हम्म. यांनी काँग्रेस सोडलेलं आहे. पृथ्वीराज बाबा तुम्ही सिरियस नाही असं काहीतरी म्हणतायत. 23 नंबर आहे. हम्म. G23. रिबेलियस हम्म. G23. बर. नाही, काँग्रेसच्या नेत्यांचं त्याच्यानंतर म्हणणं असतं की तुमचा प्रस्ताव त्याच्यामुळे सिरियस त्याच्यामुळे नाहीये. असणार, हम्म. त्याच्यामुळे हे जे बोलणारे जे आहेत, हम्म. हे जे बोलणारे जे आहेत, हे बोलणारे मुळात काँग्रेसचे आहेत का, हे काँग्रेसने आता तपासावं. मोठं हे विधान असणारे चर्चा आता केली. शुक्राचे तारे आहेत काँग्रेसमध्ये. बर. कधीतरी लुकलुकतात आणि कधीतरी लुकलुकलं की खंडीभर वर्णामध्ये मीठ टाकण्याचं काम करतात, अशीच परिस्थिती आहे. बघूया आपण. मी म्हण नाही वापरत ती खंडीभर वर्णामध्ये काय करायचं ते ते करतात की नाही करतात, हे काँग्रेसने बघितलं पाहिजे. म्हणून आम्ही त्यांना आता रिॲक्ट करतच नाही आहोत, का त्यांचा सेट अजेंडा आहे तो. बघूयात तुम्ही जागांचं जे प्रपोजल दिले त्याच्याबद्दल आता नेमकं काय होतंय. आणि एक नक्की आहे पण की वंचितचा हा फॅक्टर जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्वाचा ठरतोय. हे मागच्या वेळी पण दिसलेलं होतं, लोकसभेला दिसलं, विधानसभेला दिसलं. आता यावेळी नेमकं काय होतंय याची उत्सुकता आहे. जसं प्रकाश आंबेडकर सांगत होते की ही निवडणूक जी आहे ती का महत्वाची आहे, पण त्याच्यामध्ये प्रशांत काँग्रेसचे जे लोक बोलतायत त्यांच्याबद्दलच त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. प्रशांत एक असं आहे की एक हा. एक एक ह्याच्यामध्ये जे आहे हम्म. की आता वाईट अर्थाने म्हणून घ्यायचा नसतो तो. हम्म. अडूक जे आहे हम्म. हे गिळताही येत आहेत, काढताही येत नाही. बर. त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाने हे जे पृथ्वीराज असेल किंवा त्यांचे अध्यक्ष आहेत नाना पटोले, हम्म. हे हे काँग्रेसही नाही आहेत. बर. हे रिटर्न बॅक आलेले आहेत सगळे. त्याच्यामुळे रिटर्न बॅकचं किती ऐकायचं हे काँग्रेसने पहिल्यांदा ठरवलं पाहिजे. नाही, नाना पटोलेंच्या बद्दल हा आरोप करता येईल की ते मध्ये जाऊन आले भाजपबद्दल. पृथ्वीराज चव्हाणांच्या बद्दल का तुम्हाला असं वाटतंय की ते काँग्रेसचे नाहीयेत? कारण रिबेलियन होते ना अगेन्स्ट दी प्रेझेंट लिडरशिप. बर. सोनिया गांधीच्या लिडरशिपच्या विरोधात त्यांनी त्यांनी रिव्होल्ट केलेला आहे. बर. आता फक्त एवढंच आहे की ते रिव्होल्ट सक्सेस झालं नाही आणि त्यांच्यात एवढी हिंमत नाही हम्म. की आपण जे रिबेलियन केलेलं आहे त्या रिबेलियस ग्रुपमध्ये जावं, एवढी त्यांची हिंमत नाहीये. त्याच्यामुळे त्या रिबेलियसचा असणारा एक सेट अजेंडा होता टू डिस्टर्ब काँग्रेस. बर. आता काही जण बाहेरून डिस्टर्ब करतायत, काही जण आतून डिस्टर्ब करतात आहेत. हे काँग्रेसने स्वतःचं अनालिसिस स्वतः केलं पाहिजे, किती रिलाय करायचं ह्याच्यावरती. त्यांना थेट. मुख्यमंत्री आणलं होतं हा. काँग्रेस रिव्हायवलसाठी. हम्म. त्यांनी मुख्यमंत्री पदावरती असताना काँग्रेस पार मातीत गाडून मोकळे झाले अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वंचितला सोबत घ्यावंच लागेल, नाहीतर काँग्रेसची पुन्हा तीच अवस्था होईल. हा तुमचा थोडक्यात इशारा आहे. माझा इशारा नाही आहे, ते हम्म. ज्यांचं ऐकणार आहे त्यांनी दिलेला इशारा आहे तो. बर. थेट विधान केलेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी. आणि जे काँग्रेसचे नेते बोलतायत ते स्वतः काँग्रेसचे आहेत का, असं त्यांचं म्हणणं आहे. जो प्रपोजल त्यांनी दिलेला आहे ते 12-12 जागांचं आहे. काय नेमकं पुढे येतंय आपल्याला हे बघावं लागेल. पण अर्थातच मी म्हटलं तसं महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये तिसरा फॅक्टर नेमका काय असणार आणि तो कशा पद्धतीनं काम करणार याच्यावरती सगळी गणितं अवलंबून असणार आहेत. आणि त्याचमुळं वंचितची ही भूमिका जी आहे, त्यांची बाजू जी आहे ती यामध्ये समजून घेणं आवश्यक होतं. त्याच दृष्टीने आपण त्यांच्याशी बातचीत केली. सर, खूप खूप धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. नमस्कार. धन्यवाद आपल्याला.